अक्काचं भांडे कुठं आहे, जेवणाचं काय, खाल्लाचं काय, चपात्या किती खाल्ल्या, कुठे होतासा? मला काही पटत नाही बहिराला. अरे मी काय विचारायच्या आधी त्याच म्हणल्या समज वाचा, आपल्या आपणच कळ म्हणून. अरे पण वाचा आलं तर समजणार ना. तू सरळ सांगायचंच त्यासनी मला काय वाचा येत नाही, फोनवर सांगा म्हणून. अरे असं कसं सांगणार? अरे त्यांना वाटेल की आजपासून मुद्दा म्हणून लपून ठेवला अडाणीपणा. हा, आणि आपण कधी केलंय का असं? आई अरे पर आता पुढे माग जर कधी कळालं तवा? अरे तवा बघू. हा, त्या दिल्लीवरून परत आलं ना की त्यांना समजून सांगून टाकतो की मला लिहिता वाचता येत नाही. हा अरे त्या डायरीचं काय करायचं, कसं वाचायचं? बाई आल्या की तू शाळेत नाव टाक, हा शिकानी मग वाच. शाळा नाही रे बाबा, आपल्याला नाही जमायचं. वा रे वा, शाळा जमत नाही पण शाळेतले बाई चांगले जमतात रे तुला. अरे तुझ्या संग बोलण्यात त्या अर्थच नाही. तुझी काम कर. सगळी कामं झाल्यात माझी. वय एक काम कर, आता तोंड बंद ठेव आणि गप्प बस. मी विचार करतो जरा. गोरी गोरी पान फुला सारखी छान, गोरी गोरी पान फुला सारखी छान, दादा मला एक वहिनी आण, राणा मला एक वहिनी आण. अरे किती पळशील, ये परत धावतोस तुला. काही करून अंजलीचं या फेलोशिप साठी सिलेक्शन व्हायलाच पाहिजे, म्हणजे ती परदेशी जाईल. त्या निमित्तानं तिचं हे गाव सुटेल. का चांगलं आहे की गाव? गाव चांगलं असून काय उपयोग आहे? तिला संधी शहरातच आहे. शहरात का? या गावात राहूनच फेलोशिप साठी सिलेक्ट झाली ना ती. तिचं हल्ली काय चाललंय ना हेच मला कळत नाही. तिचं तिला कळतंय ना, मग पुरेसं आहे. आता आपला फायदा कशात आहे हे सुद्धा या मुलीला समजू नये का? अहो लहानपणी गीता पठण स्पर्धेत पहिली आली होती अंजू, तेव्हा ही बाहुली भेट दिली तिला. कशी जपून ठेवली बघा. आणि नुसती घोकमपट्टी करून नंबर मिळवला नव्हता तिनं, तर सगळी गीता अगदी अर्थासकट समजून घेतलेली होती. आणि तू म्हणतेस तिला समजत नाहीये. इंदू, लहानपणापासून खूप चांगली समज आहे अंजलीला. लावू का? असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होती, आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली असतो म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं, पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा, पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये, रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ, घे बघू. हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं,
तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते? बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.